जालना जिल्ह्यामध्ये आठवडाभरामध्ये 3 वेगवेगळ्या बँकेमध्ये कोट्यावधी रुपयाचा गैरव्यवहार आणि अपहार उघडकीस आला आहे। आता आणखी एक ताजं प्रकरण समोर आले ते म्हणजे या कॅनरा बँकेचं। बदनापूरमधल्या या कॅनरा बँकेच्या शाखेमध्ये बँक अधिकाऱ्यांनीच म्हणजेच मॅनेजर आणि त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांनीच या ठिकाणच्या तारण ठेवलेल्या सोन्यावरती डल्ला मारलेला आहे आणि कोट्यावधी रुपयाचं सोनं या ठिकाणचं चोरीला गेलेलं आहे। जवळपास 7,31,00,000 रुपयाचा हा अपहार समोर आलेला आहे। त्या बँक अधिकाऱ्यांनी बनावट सोनं तारण ठेवून त्यावरती वेगवेगळ्या खात्यामार्फत कर्ज उचललेलं आहे। याशिवाय जे ओरिजिनल सोनं होतं, जे स्ट्रॉंग रूम मध्ये तिजोरीत ठेवलेलं सोनं होतं, ते देखील सोनं लंपास केलेलं आहे। बँकेच्या महाव्यवस्थापकांना ऑडिटमध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आल्यानंतर त्यांनी बदनापूर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली। यानंतर पोलिसांनी सगळी शोधाशोध केली आणि सीसीटीव्ही मध्ये हा सगळा प्रकार कैद झाला। या प्रकरणी बँकेच्या मॅनेजरला आणि एक जो सराफा व्यापारी आहे स्थानिकचा, त्याला पोलिसांनी अटक केलेला आहे। तर दुसरा एक प्रमुख आरोपी आहे संजय डोंगरे, हा फरार असल्याचं समोर येत आहे। खरं तर या प्रकरणाची व्याप्ती किती आहे पोलीस तपासात निष्पन्न होणार आहे। मात्र या अधिकाऱ्यांनी कुठल्या कुठल्या खात्यांचा वापर केला, ज्या खात्यातून हा सगळा पैशाचा व्यवहार केला, हे या तपासामध्ये समोर येणार आहे। मात्र बँकेमध्ये आपण ठेवलेला ऐवज किती सुरक्षित आहे याबाबत मात्र प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे। रवी मुंडे, एबीपी माझा, जालना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।